काय आहे आपल्याकडे आता पूर्वीसारखी निकोप राजकारण राहिलेलं नाही. मी आता कसं आहे कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या. एक तर 3 वर्षांचं निवडणूक आहे, आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत आता. आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटीन. आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये अनेक शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत. जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? मी खरं तर त्या दिवशी तुम्ही जर असतात त्या दिवशी बोललो असतो. मी कशासाठी भेटलो तुम्हाला आठवत असेल. मी आता जे भेटलो त्यांना या सगळ्या याच्यामध्ये जी काय रोजची परिस्थिती मला जी काय आपल्या शहराची दिसते ती इतकी बिकट आणि विचित्र आणि इतक्या भीषण अवस्थेला पोहोचलेली आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आपण बघत नाही. आपल्याकडे काय होते, डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं आणि ब्रिजेस बांधणं, याला आपण प्रगती म्हणतो. परंतु मला असं वाटतं की ती सूज आहे. कळलं का? ते काही बाळसं धरलेलं नाहीये. म्हणजे आपल्याकडे चांगले फ्लायओव्हर्स व्हावेत, चांगले ब्रिजेस व्हावेत वगैरे वगैरे चांगले व्हावेत ना, परंतु आपण मूळ गोष्टींना आपण हात घालत नाही आहोत. आज काय आहे, संपूर्ण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, सगळ्या शहरांमध्येच खास करून सगळीकडे रिडेव्हलपमेंट सुरू आहेत. म्हणजे जिथे एक 25 माणसं राहत होती, एक 40 माणसं राहत होती, आज तिकडे जवळपास 400 माणसं राहत आहेत. जागा तेवढीच आहे, रस्ते तेच आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज अनेकांकडे अनेक गाड्या आहेत. त्या गाड्या आज पार्किंगमध्ये न जाता आज रस्त्यावरती उभ्या राहतात. बरं, मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नागरिक म्हणून त्याच्यामध्ये मी पण आलो. मी काही वेगळा नाही त्याच्यातनं. परंतु या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक शिस्त आली पाहिजे. आणि या समजा गाड्या पार्किंगचा आज इतक्या गाड्या रजिस्टर्ड होत आहेत आपल्या प्रत्येक आरटीओमध्ये, त्या गाड्या रस्त्यावरती येत आहेत. लांब ठेवा आता. त्या सेन्सिटिव्ह असतात ना रे बाईक. तुमची काय चिन्ह दिसली पाहिजे यासाठी चालू असतं का तुमचं? त्या गाड्या आज रस्त्यावरती येत आहेत. आज अनेक इमारतींमध्ये गाड्यांचं पार्किंग आहे. त्या पार्किंगमधल्या गाड्या आज कोणाकडे एक गाडी आहे, 2 गाड्या आहेत, त्याची तिसरी गाडी येते, चौथी गाडी येते. ती चौथी गाडी तिकडे पार्किंगला जागा नाही, ती रस्त्यावरती येते. आज रस्ते ट्रॅफिकसाठी आज तयार नाही आहेत. सगळीकडे जॅम होऊन बसलेला आहे. हा प्रत्येक शहरांचा प्रश्न आहे.